of the screen is Kuldeep Singh. Rahul Gandhi is meeting with the Unnao rape survivor as Kuldeep Singh Sengar, a former BJP MLA, serving a life sentence for the gang rape of a minor teenager. Well, there's in breaking news Unnao. coming in at this hour. Important to understand that the UP Women's Commission has assured Unnao rape victim. नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचं वारं वाहतंय. बऱ्याच राजकीय घडामोडी आपल्या आजूबाजूला घडत आहेत. पण आज मला तुमचं लक्ष उन्नाव गँगरेप प्रकरणाकडे वेधायचं आहे, कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये गेल्या 24 तासामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या प्रचंड संतापजनक आहेत. एका गँगरेप पीडितेला तिच्या न्याय हक्कांसाठी जेव्हा ती आंदोलन करते तेव्हा इंडिया गेटवरनं अशा पद्धतीनं उचलून नेलं जातं की जणू काही गुन्हा तिनंच केलेला आहे. म्हणजे विचार करा की प्रत्येक वेळी बलात्कारातले जे गंभीर आरोपी दोषी आहेत त्यांना भाजप सरकारची सहानुभूती किंवा त्यांचा आशीर्वाद का असतो? कर्नाटकमधलं प्रज्वल रेवण्णा प्रकरण असेल की ज्याचा प्रचार थेट पंतप्रधान त्या काळात करत होते. बाबा राम रहीमचं प्रकरण असेल ज्याच्यामध्ये बाबा राम रहीमला जेलमध्ये कमी आणि सध्या सुट्टीवरती जास्त जाण्याची संधी मिळते. निवडणूक आली की प्रत्येक वेळी हा बाबा राम रहीम बाहेर असतो. गुजरात दंगलीचं सुद्धा उदाहरण घ्या. बिल्किस बानोवरती ज्यांनी अतिशय अमानुष अशा पद्धतीनं गँगरेप केलेला होता आणि तिच्या इतर नातेवाईकांची हत्या केलेली होती. गुजरात सरकार त्याच्याबद्दल अपील करत नाही, उलट या दोषी लोकांचा सत्कार केला जातो, त्यांना हार घातले जातात. आणि आता उन्नावच्या या प्रकरणामध्ये सुद्धा एक आरोपी भाजपचा तत्कालीन आमदार आहे ज्याचं नाव आहे कुलदीप सिंह सेनगर. याला जन्मठेपेची शिक्षा झालेली होती, पण याची जन्मठेपेची शिक्षा दिल्ली हायकोर्टाच्या 2 न्यायमूर्तींनी अचानकपणे कमी केलेली आहे आणि त्याच्या जामिनाचा रास्ता जो आहे तो मोकळा करून दिलेला आहे. ज्या कारणामुळं हा जामीन देण्यात आलेला आहे ती तर प्रचंड म्हणजे न पटणारी आहेत. एकतर ज्या पॉस्कोच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला होता त्या पॉस्कोतल्या कलमामध्ये जेव्हा ऑथॉरिटी असलेली व्यक्ती असा गुन्हा करते तेव्हा त्याच्यासाठी कडक शिक्षेची तरतूद आहे. पण कुलदीप सेनगर हा त्यावेळी आमदार जरी असला तरी तो पब्लिक सर्व्हंट मानता येणार नाही असा कोर्टाचा निष्कर्ष आहे. आणि कोर्टानं सांगितलंय की पीडितेच्या 5 किलोमीटर परिसरामध्ये त्याला जाता येणार नाही आणि या अटीवरती त्याला मोकळं सोडण्यात आलेलं आहे. म्हणजे जर त्याला काही त्रास द्यायचा असेल, तिच्या आजूबाजूच्या लोकांना काही इतर पद्धतीनं धमकवायचं असेल तर एकतर त्याला स्वतः जायची गरज नाही आहे. याच्या आधीसुद्धा त्यानं या सगळ्या प्रकरणामध्ये केलेले जे कांड आहेत ते ऐकल्यानंतर तुम्ही शॉक व्हाल. काय घडलेलं आहे या पीडितेच्या बाबतीत? 2017च्या आसपास उत्तर प्रदेशातल्या उन्नावमधली ही घटना आहे. एका मुलीवरती आणि तिच्या आईवरती सामूहिक बलात्कार केला जातो आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक महिनं काहीही त्याची तक्रार घेतली जात नाही. जेव्हा ही मुलगी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करते त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष वेधलं जातं. पण त्याच्यानंतर झालेल्या पुन्हा घटना बघा, कारण त्या काळामध्ये हा कुलदीप सिंह सेनगर भाजपच्या तिकिटावरती निवडून आलेला आमदार होता. त्याची या सगळ्या भागामध्ये दहशत आहे आणि हे प्रकरण आपल्याला राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरतंय म्हटल्यानंतर या प्रकरणातल्या पुढच्या गोष्टी बघा. ज्या पीडितेवरती हा अन्याय झालेला आहे तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू होतो, मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप नंतर करण्यात आलेला आहे. तिच्या काकांचा मृत्यू होतो, तिच्या 2 काकींचा अचानकपणे अपघातामध्ये रोड अपघातामध्ये मृत्यू होतो आणि असं सांगितलं जातं की हा तर एक अपघात आहे. म्हणजे इतके पाठोपाठ मृत्यू जेव्हा एका पीडितेच्या कुटुंबातले होतात तेव्हा त्याच्याबद्दल संशय तर घ्यायला जागाच आहे. पण हे नेटवर्क कशा पद्धतीनं काम करतं हे भयानक पद्धतीनं जाणवायला लागलं आणि त्याच्यानंतर काही NGO रस्त्यावरती उतरल्या, कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भात दाद मागितली गेली आणि तेव्हा कुठं या कुलदीप सिंह सेनगरला जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. आणि याला शिक्षा होऊन सुद्धा या पीडितेसाठी सगळं काही आलबेल झालेलं नव्हतं. म्हणजे तिची भीती त्याच्यानंतर सुद्धा संपलेली नव्हती. उत्तर प्रदेशमध्ये तिला सातत्यानं आपलं राहण्याचं ठिकाण बदलावं लागत होतं, कारण सातत्यानं तिच्या आजूबाजूच्या कुटुंबियांना त्रास दिला जात होता. आणि आता काल परवा
दिल्ली हायकोर्ट असं निकाल देतं की या सगळ्या प्रकरणामध्ये त्याची जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती काही इतकी दीर्घकाळ चालवण्या इतकी नाही आहे, त्याला आता जामीन द्यायला हरकत नाही आहे. म्हणजे 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये न येता सुद्धा हा कुलदीप सिंह सेनगर तिचं काहीही बरं वाईट करू शकतो. ज्या पद्धतीची तिची हिस्ट्री आहे ते बघता आजवर त्यानं काय काय केलेलं आहे या ग्राउंडवरती तरी किमान त्या पीडितेच्या सुरक्षेचा विचार कोर्टानं करायला पाहिजे होता, पण तो पण केलेला नाही आहे. आणि केवळ पब्लिक सर्व्हंट तो मानता येणार नाही. आता हा तर एक फारच चमत्कारिक मुद्दा आहे, त्याच्याबद्दल तर आपण बोलूच. पण जेव्हा ही पीडिता दिल्लीतल्या इंडिया गेटवरती आंदोलन करत होती तेव्हा तिनं तिथं येऊन हा नॅशनल मुद्दा बनवू नये म्हणून दिल्ली पोलिसांनी तिला किती असंवेदनशील पद्धतीने तिला उचलून नेलेलं आहे ते तुम्ही बघा. म्हणजे स्वतःला न्याय मागण्यासाठी जेव्हा एखादी बलात्कार पीडिता आंदोलन करते आहे, न्याय मागते आहे, तेव्हा तिच्यासोबत हा व्यवहार केला जातो. म्हणजे खरं तर कुलदीप सिंह सेनगर त्याच्यानंतर बाबा राम रहीम यांच्यासारखे लोक बाहेर फिरतायत म्हटल्यानंतर अशा बलात्कार पीडितांसाठी सगळ्यात सुरक्षित जी जागा असू शकते ती बहुधा जेलच, की यांना जेलमध्ये ठेवा म्हणजे जेणेकरून त्या सुरक्षित राहतील असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. आणि याच्यामध्ये काल रात्री अचानकपणे एक घडामोड घडली जेव्हा ही बलात्कार पीडिता आधी पंतप्रधानांना भेटण्यासाठी विनंती करत होती, तेव्हा पंतप्रधानांनी वेळ दिलेली नाही असं तिला कळालं. दुसरीकडं राहुल गांधींच्या टीमकडनं तिला स्वतःहून फोन आला आणि ती मग काल राहुल गांधी आणि सोनिया गांधींना भेटली. आणि ज्या क्षणी ती राहुल गांधींना भेटलेली आहे हे कळताच सरकार जागं झालं आणि मग पुढची पावलं हलायला लागली. आणि मग आता CBI या सगळ्या संदर्भात अपील दाखल करणार आहे कुलदीप सिंह सेनगरच्या अटकेविरोधात. म्हणजे हे करण्यासाठी त्यांना या पीडिताचे इतके हाल करावे लागले. जेव्हा राहुल गांधींनी या सगळ्या संदर्भात लक्ष दिलं, या पीडितेची मागणी होती की तिला चांगले वकील हवे आहेत, हे सगळं प्रकरण जे आहे ते किमान पूर्ण होईपर्यंत तिला काँग्रेस शासित एखाद्या राज्यामध्ये राहण्याची जागा मिळावी कारण तिला इतका धोका वाटतोय. या सगळ्या गोष्टी राहुल गांधींनी भेटून मान्य केल्यानंतर मग भाजपला जाग आली. त्यांना असं लक्षात आलं की हे प्रकरण कदाचित आपल्याला जड जाऊ शकतं. एरवी उठता बसता आपण नारी शक्तीचा नारा देतो, पण इथं मात्र राहुल गांधींच्या मदतीनं या पीडितेला न्याय मिळतोय असं दिसल्यानंतर मग सरकार जागं झालं. काय म्हटलं होतं त्या पीडितेनं इंडिया गेटवरनं ऐका. मिलने की गुहार लगाई, मैं प्रधानमंत्री से मिलने की गुहार लगाई, मैंने सबसे मिला लेकिन हमसे कोई नहीं मिला. और राहुल भैया का सामने से फोन आया और सामने से हमको बुलाया और मैं उनसे मिलने गई. उन्होंने मुझे न्याय की. आणि आठवून बघा जेव्हा निर्भया प्रकरण घडलेलं होतं तेव्हा एका सामूहिक बलात्कारावरून देशामध्ये संपूर्णपणे एक रोष उमटलेला होता आणि कसं त्याला काँग्रेसची अनास्था जबाबदार आहे याच्याबद्दल त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपनं रान पेटवलेलं होतं. पण निर्भया प्रकरणातल्या त्या पीडितेचा जो भाऊ होता त्याला दिलेलं वचन राहुल गांधींनी नंतर पूर्ण केलेलं होतं आणि त्याला पायलट बनवलेलं होतं. आणि आता सुद्धा म्हणजे तुम्ही कितीही पप्पू म्हणून हेटाळणी केली तरी जेव्हा संवेदनशीलपणे काम करण्याची वेळ येते तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या अनेक उदाहरणांमधून हे दाखवून दिलेलं आहे आणि तेच याही प्रकरणामध्ये दिसायला लागलेलं होतं. आणि मीडियामध्ये पण बघा की या संदर्भात कुठेही तुम्हाला डिबेट पाहायला मिळत नाहीये की हा इतका गंभीर प्रकरणातला आरोपी बाहेर कसा येऊ शकतो याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे होती, पण ती देखील होताना दिसत नाहीये. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीणी त्याच्याबद्दल काय म्हणतायत ऐका. अव्वल तो अधिकांश चैनलों ने कुलदीप सेंगर को बेल मिलने पर शोज नहीं किए. जिन कुछ लोगों ने शो किए उसमें बीजेपी ने पार्टिसिपेट नहीं किया. बीजेपी ने अपने स्पोक्सपर्सन, अपने प्रवक्ता नहीं भेजे. तो ये देश की आधी आबादी जानना चाहती है कि हर बार बीजेपी इस देश की बेटियों के खिलाफ आरोपी और दोषियों के साथ ही क्यों खड़ी पाई जाती है. ये कौन सा बीजेपी का चाल चरित्र और चेहरा. क्या आज एक दिन बीजेपी सबके साथ मिलकर ये नहीं बोल सकती थी कि वो उन्नाव की पीड़िता के साथ खड़ी है और दोषी कुलदीप सिंह सेंगर के साथ नहीं. या कुलदीप सिंह सेनगरवरती 2019 मध्ये
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या पॉक्सो कायद्याचं कलम 5 आणि 6 हे सांगतं की ॲग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट ऑफ अ चाइल्ड बाय समवन हू होल्ड्स ऑथॉरिटी ऑर अ पोझिशन ऑफ पॉवर, म्हणजे ज्या व्यक्तीकडं ऑथॉरिटी किंवा पॉवर आहे त्यानं जर अशा पद्धतीनं अत्याचार केला असेल एखाद्या अल्पवयीन मुलीवरती तर त्याच्या संदर्भातल्या शिक्षेची तरतूद जी आहे ती अधिक कडक आहे. आता याच्यामध्ये सेनगरच्या वकिलांनी कुठल्या टेक्निकल गोष्टींची पळवाट शोधली बघा, तर हा आमदार आहे पण याला पब्लिक सर्वंट म्हणता येणार नाही. आपल्याकडं पब्लिक सर्वंटची व्याख्या जी आहे ती स्पष्टपणे खरं तर करण्यात आलेली नाही आहे. पण या सगळ्या संदर्भात आत्तापर्यंत पब्लिक सर्वंट कुणाला मानलं जातं तर ज्युडिशियल ऑफिसर्स, कारण सेक्शन 21 ऑफ द जुन्या IPCचं जे होतं कलम त्याच्यानुसार ज्युडिशियल ऑफिसर्स, जजेस, मिलिटरी पर्सनल, सरकारी अधिकारी, पंचायतचे मेंबर, नेव्ही एअरफोर्सचे अधिकारी आणि जे सगळे लोक आर्बिट्रेटर्स आहेत ते सुद्धा या सगळ्यामध्ये पब्लिक सर्वंट मानले जातात. म्हणजे कायदा पण कसा आहे बघा की इतक्या सगळ्या लोकांना तुम्ही पब्लिक सर्वंट मानता पण आमदार लोकप्रतिनिधींना पब्लिक सर्वंट मानत नाही. ज्या देशाचे पंतप्रधान स्वतःला जनसेवक मानतात त्या देशामध्ये अशा एखाद्या प्रकरणामध्ये केवळ आमदार हा पब्लिक सर्वंट नाही आहे असं म्हणून त्याला जामिनावरती सोडण्याची बुद्धी मुळात न्यायव्यवस्थेला कशी काय होऊ शकते हा पण प्रश्न आहे. म्हणजे केवळ टेक्निकल मुद्दा आहे. मुद्दा कायद्यातला काय आहे की ज्या व्यक्तीकडे अधिकार, ऑथॉरिटी किंवा पॉवर आहे तेव्हा जेव्हा तो अशा पद्धतीच्या पॉवरचा गैरवापर करतो तेव्हा त्याच्याबद्दल शिक्षा जास्त आहे. मग साहजिक आहे आमदाराकडे ही पॉवर नाही आहे का, एवढ्या एका कॉमन सेन्सचा विचार खरं तर त्या दिल्ली हायकोर्टाच्या 2 न्यायमूर्तींनी करायला पाहिजे होता पण तो त्यांनी केला नाही आणि या महाशयांना जामीन त्यांनी देऊन ठेवलेला आहे. इतके गंभीर कांड करणाऱ्या व्यक्तीला इतक्या सहजपणे त्याची शिक्षा यांना कमी करावीशी वाटते. अतिशय संताप होतो हे सगळं बघितल्यानंतर. आणि आपल्या देशाची न्यायव्यवस्था ही इतकी विकाऊ झालेली आहे का की जी बलात्कार पीडितेपेक्षा दोषींचं दुःख जे आहे ती जास्त कणवाळू पद्धतीनं समजून घेते आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं? उन्नावच्या या प्रकरणामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि राहुल गांधींच्या भेटीनंतर भाजप सरकारला आता ही जाग आली आहे का? तुम्हाला काय वाटतं? प्रतिक्रिया नक्की कळवा.